में ऐसा, 2 दिन में ऐसा फरक, 4 दिन में ऐसा फरक, 7 दिन में आहा. मार्केटमध्ये ब्रँडेडचे साबण निघालेत, पण ते साबण काय करतात? आपल्या या हाडामासाच्या पुतळ्यावर जमा झालेली घाण काढतात, दुर्गंधी दूर करतात. कशाची? आपल्या शरीरावरची. पण मनाची करतात का? मनाला स्वच्छ करण्यासाठी कोणतं साबण आहे? आतापर्यंत मार्केटमध्ये निघालं का? जा बरं दुकानावर, त्याला म्हणा माझ्या मनाला साफ करायचंय आणि साबण दे. ती म्हणून मीच माझं मन साफ केलं नाही अजून, तुला काय? मग मनाला, अंतःकरणाला स्वच्छ करण्यासाठी संतांच्या विचाराचं साबण आहे, सद्गुरूच्या अमृतवाणीचं साबण आहे. ह्याच साबणानं मनाला स्वच्छ करता येते, पवित्र करता येते. आणि आपल्याला भगवान परमेश्वर, भगवान शिवाला आपल्या हृदयात आणायचं. दुसरं कोणाला? जगाच्या मालकाला, ज्यानं आपल्याला जन्म दिलाय, ज्यानं घडवलंय, ज्यानं आयुष्य दिलंय, ज्याच्याशिवाय आपल्या शरीराचं, इंद्रियाचं या ठिकाणी काहीही हालचाल होत नाही, त्याला आपल्या हृदयात आणायचं. हृदयात आणायचं म्हणजे आपल्या हृदयात नाही का? आहे, पण काजळी आलेली आहे. ती आपल्याला काजळी काढायची आहे. ती काजळी काढण्यासाठी मनाला स्वच्छ करावं लागतं. पूर्वीच्या काळात कंदील होते की नाही? त्याला काच असा गोल लॅम्प सारखा असायचा, आणि कमी जास्त वात खालून केली, जास्त मोठी वात केली की ती काजळी धरायचं आहे की? मी पाहिलेले लहानपणी, म्हणजे या काळात मी बी होतो समजा. काजळी चढायची. मग ज्यावेळेस संपूर्ण काच काळा झाला की जो प्रकाश आहे की नाही तो बाहेर पडत नव्हता, उजेड मिळत नव्हता. मग आपण काय करायचो की वात कमी करून ते काच काढायचा, पुन्हा कपड्याने साफ करायचा, मग लावायचा. ज्यावेळेस काच स्वच्छ करून लावल्याच्या नंतर सुंदर गोड प्रकाश मिळायचा, आहे की नाही? तसं आपलं अंतःकरणामध्ये परमात्मा भगवान शिव आहे, परंतु त्याच्यावर आपल्या अहंकाराची, आपल्या मायेची, आपल्या मोहाची, आपल्या स्वार्थाची या ठिकाणी काजळी चढलेली आहे. आणि ती काजळी काढण्यासाठी या ठिकाणी संतांच्या विचाराचा कपडा पाहिजे. काजळी पुसण्यासाठी सद्गुरूच्या अमृतवाणीचा कपडा पाहिजे, त्याच्याशिवाय ती काजळी निघत नाही.